14 कोटी जनतेकरता अजितदादाचे संकल्प आणि स्वप्न पूर्ण करण्याकरता या ठिकाणी आमच्या ताईंनी ही जबाबदारी स्वीकारली। मी महाराष्ट्राच्या जनतेमार्फत आदरणीय सुनेत्राताई आपले आभार मानतो की आपण महाराष्ट्राच्या विकासाकरता ही जबाबदारी स्वीकारली आणि मला निश्चित मी या ठिकाणी सांगू शकतो की या महाराष्ट्राला पुढे नेण्याची ताकद माननीय देवेंद्रजी एकनाथजी आपल्यासोबत, सुनेत्राताईची मजबूत ताकद आपल्यासोबत आहे। खऱ्या अर्थाने या ठिकाणी खऱ्या अर्थाने मला सुनेत्राताई माझा फार परिचय तुमचा नव्हता, पण अजितदादाच्या आयुष्यामध्ये मी मागच्या 32 वर्षापासून आहे। माझे संबंध हे पारिवारिक आहेत आणि त्यामुळं खरं तर आता मी विधिमंडळामध्ये सुनेत्राताईंनी प्रवेश घेतल्यानंतर खरं तर तेव्हापासून मी बघतोय की माननीय सुनेत्राताईंनी आल्याबरोबर मंत्रिमंडळ आणि विधिमंडळ यावर खऱ्या अर्थाने एक अजितदादाची छाप पाडण्याचा प्रयत्न केला आहे। असं नेतृत्व या ठिकाणी आमच्या सुनेत्राताईजी आहे। खरं तर मी सुनेत्राताईजी बद्दल एवढंच बोलू शकतो, मंजिलें उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है, असे आमच्या सुनेत्राताई या ठिकाणी आहे। आज खरं तर मी या ठिकाणी देवेंद्रजींनी मला काल सूचना दिली की काही करून आज त्या ठिकाणी या फॉर्म भरण्याच्या विषयाला मी आलंच पाहिजे। मी तसं यात माझं प्रयोजन होतंच, पण मी माननीय देवेंद्रजींनी सांगितलं आहे की या ठिकाणी खऱ्या अर्थाने या फॉर्म भरण्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात मोठा विजय हा बारामतीचा असेल, हा निर्णय या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेल की सुनेत्रा वहिनींना बारामतीकरता धुरा देणारच आहे, महाराष्ट्राची धुरा त्यांनी स्वीकारलीच आहे। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी काहींना वाटलं की राजकारणामध्ये वहिनी नवीन आहे, पण त्यांना मी सांगू इच्छितो की सामाजिक कार्यात जो मी त्यांचा आपण सर्वांनी त्यांचं जीवन कार्य बघितलं, जीवनपटल बघितलं, त्यांचं सामाजिक कार्य हिमालयापेक्षाही मोठं आहे। खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांकरता अत्यंत महत्वाचं आहे। या ठिकाणी आज मला अभिमान आहे त्या आमच्या सर्वांच्या वरिष्ठ नेत्या सभागृहामध्ये माननीय देवेंद्रजी, एकनाथजी, माननीय सुनेत्राताई आणि मी त्याच्यानंतर बसतो, तर मला या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक अभिमान होतो की आमच्या सुनेत्राताई अजितदादाच्या बाजूला मी बसायचो सभागृहात, अजितदादाच्या मंत्रिमंडळाच्या बाजूला मी खुर्ची होती। आज अजितदादाची खुर्ची त्या ठिकाणी सुनेत्राताई सांभाळतात आहे। खऱ्या अर्थाने त्यांचा सहवास हा महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने मजबूतीकडे पुढे नेईल। आणि मी एवढंच सांगू इच्छितो की माननीय सुनेत्राताई या खऱ्या अर्थाने या जरी उपमुख्यमंत्री आहे त्या अजितदादाच्या सावली होत्या आणि आता बारामतीकरांच्या माऊली आहेत। यामुळे या ठिकाणी बारामतीकरांची माऊली या महाराष्ट्राला मजबूत केल्याशिवाय राहणार नाही। खरं तर एक स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची पद्धती सुनेत्राताईची आपण सर्वांनी बघितली। आज आपल्या पवार परिवाराची जरी त्या सुनबाई असल्या तरी त्यांनी कार्यकर्त्यांची त्या वहिनी आहेत आणि विकासाची पाठीराखी आहेत, असे त्या ठिकाणी आपण त्यांना उद्देशून केलं तरी चालेल। या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही, पण माझी विनंती काँग्रेस पार्टीच्या लोकांना आहे। मी सकाळी एकनाथजी आपणही बोललात, माननीय देवेंद्रजी बोललेत, व्यासपीठावरचे अनेक मान्यवर बोललेत। शेवटी मीडियाच्या माध्यमातून संदेश द्यावा लागतो त्यांना कोणाचे ऐकण्याचे कान आहे की मला माहिती नाही, पण त्यांना मीडियाच्या माध्यमातून आम्ही संदेश दिलाय की जर त्यांना असं वाटतं की महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती कायम ठेवली पाहिजे, महाराष्ट्राचे पूर्व उदाहरणं आहेत की महाराष्ट्रात जेव्हा अशा अत्यंत दुर्दैवी घटना घडल्या त्यावेळी राजकारण प्रत्येक घटनेमध्ये आणायची गरज नाहीये। राजकारणाकरता माणसाने सर्वस्व या ठिकाणी गहाण ठेवण्याची गरज नाहीये। राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी करावं लागतं। पण आज महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेची मागणी काय आहे? महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयातल्या गडचिरोलीच्या गरीब माणसाला विचारा, तुम्ही तंदुरबारच्या गरीब माणसाला विचारा, तो सांगेल त्या मतदाराला विचारा, काँग्रेस पार्टीने निवडणूक लढवू नये हा महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचा त्या ठिकाणी मनातल्या भावना आहेत। आणि जर या भावनाचा अनादर कोणी केला तर मात्र त्यांना महाराष्ट्राची जनता सोडणार नाही, कारण अजितदादांनी महाराष्ट्राकरता संपूर्ण आयुष्य दिलं आहे। आणि म्हणून महाराष्ट्राची जनता हे आव्हान करताय काँग्रेसला की या ठिकाणी तुम्ही निवडणूक लढू नका। तुम्ही जर निवडणूक लढलात तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुमचा जेवढा दारुण पराभव आतापर्यंत झाला नाही तेवढा दारुण पराभव बारामतीकर करतील। खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी चॅलेंज करायचं आहे काँग्रेसच्या नेत्यांना। आणि म्हणून माझी विनंती आहे, आधी मी चॅलेंज नाही करणार, मी त्यांना विनंती करतो आहे
त्यांनी फॉर्म भरू नये, त्यांनी कुठं काय राजकारण करायचं ते करावं. पण अजितदादांचा जे काही संबंध काँग्रेसच्या नेत्याशी राहिले, अजितदादांचं 80% जीवन काँग्रेसच्या नेत्यासोबत त्यांनी आपल्या जीवनाचं कार्य सुरू केलं. अशा वेळी तुम्ही या सीटवर राजकारण करणार असाल, या सीटवर निवडणूक लढणार असाल, यापेक्षा दुर्दैव नाहीये. आणि म्हणून माझी विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून काँग्रेसच्या नेत्यांना आहे की निवडणूक त्यांनी विड्रॉ करावी आणि माननीय सुनेत्रा ताईंना या ठिकाणी अनौपोट निवडून आणावं, अशी विनंती मी काँग्रेसच्या नेत्यांना करतो. आणि खऱ्या अर्थाने माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.